जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत, त्यातून हिंदू धर्म खतरे में है अशा प्रकारची हाकाटी दिली जाते। याचं नेतृत्व कोण करतायत? सत्ताधारी आमदार। पण हिंदुत्ववादी सरकार असताना खरंच हिंदू इथं संकटात आलाय का, की ही केवळ धार्मिक ध्रुवीकरणाची रणनीती आहे? अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतःला पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणवते, पण त्यांचे आमदार कट्टर हिंदुत्वाचा नारा देत आहेत। दिवाळीत हिंदूंकडून साहित्य खरेदी करा असं आवाहन करतायत संग्राम जगताप। एक प्रकारे हे मुस्लिमांवरचा सामाजिक बहिष्काराची हाकाटी नाही का? अजित पवारांना हे मान्य नाही, पण त्यांनी आमदारांना समज दिलेली असताना सुद्धा त्यांचे आमदार त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे गेलेत का? कारण ते ऐकायला तयार नाहीयेत। प्रश्न आहे, या सगळ्यातून नेमकं काय साधलं जाणार आहे? या देशात हिंदू मुस्लिम फाळणी करायची आहे का? जोडणं हे धर्माचं काम आहे ना, मग तोडण्याची भाषा धर्माला खरंच मान्य आहे का? प्रत्येक गोष्टीत धर्म पाहणं या देशाला, या महाराष्ट्राला परवडणारं आहे का? हल्ली जो विखार आपल्या आजूबाजूला दिसतोय ना, या धार्मिक विद्वेषावर एक मार्मिक कविता मला तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची आहे। नफरतों का असर देखो, जानवरों का भी बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया। ये पेड़, ये पत्ते, ये शाखें भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए। सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए। जिस तरह से हम धर्म मजहब के नाम पे रंगों को भी बांटते जा रहे हैं, हरा मुस्लिम का है और लाल हिंदू का रंग है, तो वो दिन दूर नहीं है जब सारी की सारी हरी सब्जियां मुस्लिमों की हो जाएंगी और हिंदुओं के हिस्से बस टमाटर, गाजर और चुकंदर ही आ जाएंगे। अब ये समझ नहीं आ रहा कि उस तरबूज का क्या होगा, वो किसके हिस्से में आएगा? जो बेचारा ऊपर से मुसलमान और अंदर से हिंदू है, वो कहां जाएगा? आज देशातली राज्यातली परिस्थिती हीच आहे। या देशातला जो आक्रोश आहे, तो आक्रोश नेमका कशासाठी? राजकारणासाठी की धर्माच्या रक्षणासाठी? सवाल विचारूया, पण बघूया खास रिपोर्ट।